मीडिया 9 न्यूज को अभी सब्सक्राइब करें। परिषदेचे आलो होतो। आज पुरस्कार दिलेले सगळ्यांना शेवटपर्यंत दादा, आज शाळेच्या गुणवत्तेचा विषय म्हटला, प्रामुख्याने राज्यात असं बोललं जातंय जोपर्यंत दिल्ली सारखे आमदार मंत्री खासदार यांची पोरं शासकीय शाळांमध्ये जात नाही तोपर्यंत शाळा सुधारणार नाहीत। तुम्हाला पटतं का? आज तुझी मुलं कितवीत आहेत? माझी मुलं आता 12वी गेलीत, 12वी झाले ते पादाला। ते तुमच्या शाळेत शिकले विद्याप्रतिष्ठानच्या। यामध्ये कसं असतं, शेवटी प्रत्येक पालकाला आपला मुलगा किंवा मुलगी कुठं टाकावी हा पूर्णपणे अधिकार। साधारण आपण महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा चांगला ठेवण्याच्या करता कोट्यावधी रुपये खर्च करतो आणि त्याच्यातनं विद्यार्थी जातात। आता पूर्वीच्या काळामध्ये आमच्या पुढे इतकी उदाहरणं आहेत। उदाहरणार्थ स्वर्गीय R.R. पाटील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अशी कितीतरी लोकांची नावं घेता येतील। काय होतं, तुम्ही नंतर ह्या गोष्टी बोलता। आता मुंबईमध्ये मराठीचा मुद्दा काढणाऱ्यांची सगळ्यांची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकली, आता ते काढण्यात काय अर्थ आहे? त्याच्यात कशाला आपण वेळ घालवायचा? त्यापेक्षा आत्ताची नवीन जनरेशनला जसं स्वर्गीय रामकृष्ण मोरे साहेबांनी पहिलीपासून इंग्रजी सुरू केलं, पूर्वी आमच्या काळात 5वी पासून होतं, ते आता पहिलीपासून केलं। आता आपण काही शाळांच्या मध्ये, आता मला CEO सांगत होते, काही जुन्नर तालुक्यातल्या शाळा आहेत, मराठी शाळा आहेत, परंतु पहिलीतली मुलं इतके फ्लुएंटली चांगलं इंग्लिश बोलतात। त्याच्याकरता आपल्याला भरतीमध्ये इंग्रजी माध्यमातनं शिक्षण झालेले शिक्षक शिक्षिकावर मेरिटचे घेतले तर त्याचा फायदा होणार आहे। काळानुरूप पुढची आव्हानं काय आहेत ते बघून वेळोवेळी बदल केला जातो आणि तशा पद्धतीचा बदल करण्याची प्रक्रिया ही सातत्याने चालू असते। आज देखील एवढ्या शाळा आहेत, प्रत्येक शाळेमध्ये आता आज तुम्ही जर यादी मी मगाशी वाचली, आज शिरूर तालुका पहिला आलाय आणि कितीतरी तालुके बारामती सकट 0 त्याच्यामध्ये मुलांनी पुरस्कार मिळालेला। हे पण कुठेतरी काही तालुक्यामधल्या जो स्टाफ आहे त्यांचं चुकतं आहे। त्याच्यामध्ये काही त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे असेल तर मी CEOला आत्ता सांगितलं की CEO जिथं निकाल आंबेगावचा शिरूरचा त्या काही तालुक्यांचा चांगला चालला आहे, तसा बऱ्याचशामध्ये मला वाटतं 5वीचा निकाल हा 0% तो वाढवला पाहिजे। आता शिरूरला मी माहिती घेतली तर ते तिथं जास्त लक्ष केंद्रित करतात। आपल्याला आठवतं तसं लातूर पॅटर्न का डेव्हलप झाला? शाळा सुटल्यानंतर इथले शिक्षक हे उशिरापर्यंत वेगवेगळे क्लासेस विद्यार्थ्यांचे घ्यायचे, त्याच्यावर लातूर पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झाला। अशा पद्धतीचे बदल होत असतात। सगळेजण आपल्या आपल्या परीने प्रयत्न करत असतात, NGOज प्रयत्न करत असतात, काही शिक्षण क्षेत्रातले नावाजलेले मान्यवर प्रयत्न करत असतात आणि त्या सगळ्यांचा साधारण सूचना सल्ला घेऊन आपण पुढची वाटचाल करत असतो। राज्याची परिस्थिती अजूनही बऱ्याचशा भागात पाऊस पडलेला नाही। हवामान खात्याने आपल्याला असं सांगितलेलं होतं की 9, 10, 11 पाऊस पडेल। आपल्या पुण्यात पण परवा झाला, परंतु तो समाधानकारक झाला नाही। त्याच्यावर धरणांची परिस्थिती आजच्या घडीला माझ्या माहितीप्रमाणे खडकवासला बहुतेक 50% झालेलं आहे, वीर 50% झालेलं आहे। मात्र वरसगाव पानशेत हे 100% आहे, तिकडे निरादेवगड 100%, 95-96% भाडीगर आहे। पवना 100%, पवनाला 3500चा डिस्चार्ज सोडला, तो त्या ठिकाणी आता नदीमध्ये येईल खाली। पण चांगला स्पेल म्हणजे चांगला पाऊस जर झाला, आज काहीतरी उजनी 18% झालेलं होतं। नितांत पावसाची गरज आहे। बऱ्याचशा ठिकाणी खरीपाची पिकं गेली, मध्ये आम्ही कॅबिनेट घेतली, जवळपास 4-5 तास चाललेली होती, त्याच्यामध्ये अनेक ह्या सगळ्या गोष्टीचा अपोज झाला। पीक विम्याचे पैसे पण शेतकऱ्यांना कसे तातडीनं देता येतील, कारण लागोपाठ 21 दिवस काही भागामध्ये पाऊस झालेला नाही। अशा या सगळ्या बाबींचा विचार करून जिथं शेतकऱ्याला जे देता येणं शक्य आहे, बऱ्याचशा ठिकाणी आता चारा डेपोच्या मागण्या त्याहीबद्दलच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि
विभागीय आयुक्त, कलेक्टर, सीओ या सगळ्यांना कामाला लावलेलं आहे. आम्ही सगळेजण त्याच्यावर देखभाल करतो. दादा, राज्य मागासवर्ग आयोगाची पुनर्गठन व्हावं, गेलं 1.5 वर्ष सरकारने वाया घालवलं असं संभाजीराजे म्हटलेत या मराठा आरक्षणाच्या संदर्भात. आयोगाचं पुनर्गठन करून पुढे वेगवेगळे लोक मराठी आरक्षणाच्या संदर्भात आपली आपली भूमिका मांडण्याचं काम करत आहेत. जे विरोधी पक्षामध्ये ते त्यांना योग्य वाटतं ते मांडत आहे. जे सत्ताधारी पक्षात आहे ते जे काम चाललेले प्रत्यक्षात ते मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी काल रात्री 10:30ला बैठक त्याच्याबद्दलची घेतली होती. मलाही बैठकीला जायचं होतं, परंतु मला फार उशिरा कळलं. त्या 5 तासामध्ये मी मुंबईला पोहोचू शकत नव्हतो. मी काल माझ्या जिरायत भागामध्ये फिरत होतो. त्याच्यामुळं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राजशेखर दानवे, राधाकृष्ण पाटील ज्यांना तिथं पोहोचता आलं त्यांनी त्या बैठकीमध्ये भाग घेतला आणि त्याच्यातली काय चर्चा झाली ही मुख्यमंत्र्यांनी स्वतः प्रेस नोट काढून सांगितलेली आहे. त्याच्यावर प्रेसला जे आलं तेच मी ऐकलेलं आहे. कारण मीटिंग उशिरापर्यंत चालू होती. मला पण तिकडे यायला 12:30 वाजले. त्याच्यावर मला पण रात्री काही माहिती घेता आली नाही आणि सकाळी मी लवकरच सर्किट हाऊसला काही बैठका लावलेल्या होत्या, मीटिंग लावलेल्या होत्या आणि आता तुमच्याच पुढे शिक्षण विभागाचा आरक्षण जर द्यायचं असेल सगळ्यांनी एकमेकाच्या विरोधात नोटिसा पाठवतात. आता इलेक्शन कमिशनच्या समोर ही सगळी मॅटर आहे. ते जो निकाल देतील की कोणाकडं पक्ष आणि कुणाकडे चिन्ह ते आपल्याला ते माझ्या हातात नाही, ते निवडणूक आयोगाच्या हातात आहे. मागे पण सुप्रीम कोर्टाने त्याबद्दलचा निकाल दिलेला तुमच्या वाचनात आला असेल. आम्ही आमची भूमिका मांडायचं काम करतो. तुम्ही फक्त तुमच्याच आमदारांना जिल्ह्यातल्या निधी दिला आहे असं काही तक्रार आली आहे पालकमंत्र्यांकडे दिले म्हणून काय? कारण भाजपचे आमदार, काँग्रेसचे आमदार अजून मी तर पालकमंत्रीच नाही तर मी कसा निधी देऊ शकतो? तुम्ही पालकमंत्री कुठल्या 10 कोटीचा? 10 कोटीचा ग्रामीण विकासचा निधी. अरे बाबा, ग्रामीण विकास कुणाकडे आहे? ग्रामीण विकास कुणाकडे आहे? तुम्ही ना पत्रकार मित्रांनो, तुम्ही पण नीट समजून घ्या. तुम्ही असं कुठल्या तरी IQ बातम्यावर बातमी सांगत नका जाऊ. मी अर्थमंत्री म्हणून वेगवेगळ्या विभागाला निधी देतो. त्या विभागाचे ग्रामविकास मंत्री तुम्ही असाल, हे नगर विकासाचे असतील, हे सामाजिक न्यायाचे असतील, हे अल्पसंख्याकांचे असतील, कोण पर्यटनाचा असेल, तर त्या निधी त्यांच्या डिपार्टमेंटला जातो आणि त्यांच्या डिपार्टमेंटचे मंत्री त्याबद्दलचा अंतिम निर्णय घेतात. त्याच्यामुळं मी काही हा कुठला निर्णय घेतलेला नाही. दादा, जरांगेंच्या उपोषणाचा 12वा दिवस आहे. खरं तर त्यांची तब्येत पण ढासळत चाललेली आहे. त्याबद्दल तुम्ही स्वतः बघताय. त्यांच्याशी अनेक मान्यवर भेटतायत, अनेक मान्यवर बोलतायत. मुख्यमंत्री सातत्याने त्यांच्याशी बोलतायत, हे आपणही पाहताय. आता त्यांना जे काही कॅबिनेटमध्ये त्या दिवशी निर्णय घेता आला त्याचा GR पण काढलेला तुम्ही पाहिला, परंतु त्यांना ते मान्य नाही आहे म्हणून त्यांनी काल त्यांचं शिष्टमंडळ पाठवलेलं होतं. त्या शिष्टमंडळाशी रात्री चर्चा झालेली आहे. आता ते त्यांना जाऊन सांगेल. त्याच्याबद्दल माझं त्यांना आज आव्हान आहे की ते ज्या आग्रहाकरता उपोषणाला बसलेले आहेत त्याबद्दल कुणाचंच दुमत असण्याचं कारण नाही आणि तशा प्रकारचा प्रयत्न चालू आहे. कारण मागे 2 वेगवेगळ्या सरकारांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आरक्षण दिलं, परंतु एका सरकारने दिलेलं आरक्षण हे महाविकास आघाडीनं दिलेलं होतं, ते हायकोर्टात टिकलं नाही आणि महायुतीनं दिलेलं आरक्षण हे हायकोर्टात टिकलं पण सुप्रीममध्ये टिकलं नाही. आता त्यामध्ये काय झालं काय नाही ह्याच्याबद्दल तज्ज्ञ वकील लोक का निकाल असा आला, काय अजून त्याच्यामध्ये त्रुटी राहिली, काय त्याच्यात दुरुस्ती करण्याची गरज आहे, हे ॲडव्होकेट जनरल किंवा जे नावाजलेले वकील आहेत ते त्याच्याबद्दल जास्त अधिकारवाणीने सांगतील. या लोकांशी बोलण्याचं काम मुख्यमंत्र्यांच्या सहित सगळेजण करतात. त्याच्यामध्ये सांगण्याचं काम चालू आहे
शेवटी त्यांना ते पटलं पाहिजे. आम्ही सांगून अद्यापपर्यंत आम्ही त्यांना पटवून द्यायला कमी पडतोय, त्यामुळं त्यांना ते अजून पटेना. म्हणून त्यांनी शेवटी शिष्टमंडळ पाठवलं, त्यांच्याशी पण मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. कोल्हापूरमध्ये सभा करतात उत्तरदायित्व सभा आपण म्हटलंय त्याला. कुणी म्हटलं? तुमच्या सभेचं नाव आहे ना तुमच्या उत्तर सभेचं नाव उत्तर. मी अजून गेलो नाही सभेला. मी सभेला उद्या जाणार आहे. गेल्यानंतर मला जी काही भूमिका मांडायची ती मी मांडतो. दादा पुण्यात पण तुम्ही प्रत्येकाचं वेगवेगळं म्हणणं आहे. त्या प्रत्येकाच्या म्हणण्याचा आदर करून जे कायद्याने नियमांनी संविधानाने सांगितलेलं आहे त्या चौकटीमध्ये बसून मार्ग काढण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा चालू आहे. विरोधक राजकारण करतात सगळ्यांना माहिती ते पत्रकारांनीच बघायचं, कारण पत्रकार त्याबद्दल फार निष्णात असतात. कोण राजकारण करतंय, कोण कसं बोलतंय ते फार बारकाईने ओळखतात. ते त्यांनी ओळखतात. दादा तुम्ही हे स्पष्टपणे का सांगत की मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास सिद्ध केल्याशिवाय आरक्षण देता येणार नाहीये? ती प्रोसेस न करता GR काढून जर आरक्षण आता डिक्लेअर केलं तर ते टिकेल का? चर्चा ज्यांच्याशी झाली त्यांना समजून सांगण्याचं काम चाललेलं आहे. त्यांना कॅबिनेटमध्ये याची चर्चा झाली. अनेकदा आम्ही काही वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांच्याशी चर्चा त्या ठिकाणी केली आणि जे काही करता येणं शक्य होतं ते परवाच्या कॅबिनेटला केलं, GR काढला. परंतु उपोषणाला बसणाऱ्यांना ते मान्य होत नाही, ही त्याच्यातली अडचण आहे. दादा गेल्या आठवड्यात नितेश राणे पुण्यामध्ये येऊन ज्या पद्धतीनं महापालिकेच्या समोर बोलले, कापाकापीची भाषा त्यांनी केली, महापालिकेच्या अधिकाऱ्यांसंदर्भात आक्षेपार्ह बोलले. कुठल्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तींनी, लोकप्रतिनिधींनी आपली जी महाराष्ट्राची संस्कृती आहे, आपली जी परंपरा आहे, आपला जो सुसंस्कृतपणा आहे तो प्रत्येकाने पाळला पाहिजे. त्याचा प्रत्येकाने आदर केला पाहिजे असं माझं मत. पुण्येश्वरच्या विषयावरून शहरातलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होत नाही का असं तुम्हाला वाटतं? त्या संदर्भामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली राहावी, शांतता राहावी. आता लवकरच गणरायाचं आगमन होत आहे. परवा दहीहंडी मोठ्या उत्साहात आपण सगळ्यांनी साजरी केली. त्याच्यानंतर नवरात्र, दसरा, दिवाळी, ईद हे सगळे सण येत आहेत आणि त्याच्यातून आपल्या जे सेक्युलर विचारांनी आपण आजपर्यंत पुढे चाललेलो आहे त्या विचारालाच मदत होईल असं वागलं पाहिजे. परंतु प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात. त्याबद्दल मी ह्यांच्याशी बोलण्याच्या ऐवजी त्यांचे वरिष्ठ म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलू. दादा तुम्ही बोलताना असं म्हणालात की मळलेल्या वाटेने जाण्यापेक्षा नवीन वाटेने गेले तर यशाची संधी अधिक असते. त्यामुळे साहजिक प्रश्न याच्यानंतर कदाचित उपस्थित केला जाऊ शकतो की अजितदादांनी त्याच्यामध्ये वाट धरली का किंवा नवीन वाट शोधली. मी ह्या संदर्भामध्ये शालेय शिक्षण विभागाचा कार्यक्रम होता. मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगत होतो, माझी मतं पत्रकार मित्रांनो किती वर्ष तुम्ही काम करताय, मी असा कुठचा मनात कुठला किंतु ठेवून असं बोलत नाही. मला असं वाटलं की नवीन पिढीला हे सांगितलं पाहिजे, कारण आमूलाग्र शिक्षण क्षेत्रामध्ये बदल होत आहेत आणि ते बदल होतील, ती आव्हानं येतील. त्या प्रकारे आपल्या नवीन पिढीला संस्कार केले पाहिजेत, शिकवलं पाहिजे, ज्ञान दिलं पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर तशा पद्धतीनं उपलब्ध केलं पाहिजे आणि म्हणून मी माझी भूमिका तिथं मांडली.